महासरकारनामा या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतोय। महासरकारनामा हा अतिशय वेगळा कार्यक्रम आम्ही घेऊन येतो आहोत आणि त्या कार्यक्रमाचं वेगळेपणच हे मुळामध्ये की ज्या महानगरपालिकांमध्ये निवडणुका आहेत, निवडणुकांचे पडघम वाजलेले आहेत, रणधुमाळी आहे, अशा महानगरपालिकेमध्ये थेट जायचं, तिथेच त्याच शहरात त्याच महानगरपालिकेच्या प्रांगणात आणि सुरू करायची महाचर्चा, महासरकारनामा। खरोखरच काय होणार आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, कारण ही निवडणूक अतिशय महत्त्वाची असणार आहे। अशा वेळी या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय होणार आहे, एकूण राजकारण काय वळण घेईल, हे मुद्दे आहेतच, पण या निमित्तानं तीन गोष्टी मला प्रामुख्याने विचारायच्या आहेत। पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे या महानगरपालिकेचं आताचं चित्र काय आहे, क्रमांक 1। दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे ज्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाणार आहे किंवा लढवली गेली पाहिजे ते मुद्दे कुठले आहेत, एका अर्थानं हा असणार आहे लोकांचा अजेंडासुद्धा। कारण अनेकदा नॉन इश्यूजवर निवडणूक फिरवायची असा डाव असतो राजकीय नेत्यांचा, मात्र त्यासाठी लोकांचं म्हणणं काय आहे, लोकांचा अजेंडा काय आहे, तो सेट करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या निमित्तानं होणार आहे। क्रमांक 2 आणि क्रमांक 3 म्हणजे महानगरपालिकेचं जे राजकीय चित्र आहे ते नक्की काय आहे आणि काय प्रकारची समीकरणं आकार घेणार आहेत हे समजण्यासाठी अशा 3 मुद्द्यांच्या अनुषंगानं महासरकारनामा हा कार्यक्रम आम्ही सुरू करतो आहोत। मी नागपूरमध्ये आहे आणि नागपूरची महानगरपालिका माझ्या मागे आहे। मी नागपूर महापालिकेच्या प्रांगणामध्ये उभा आहे। नागपूर शहर अलीकडच्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी चर्चेत आहे। एकतर केंद्रीय मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यामुळे नागपूर शहर चर्चेमध्ये आहे। महाराष्ट्राला मुख्यमंत्री देणारी नागपूर महानगरपालिका की ज्या नागपूर महापालिकेचे महापौर होते देवेंद्र फडणवीस आणि आता ते मुख्यमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री असल्यामुळे सुद्धा या महानगरपालिकेकडं महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं आहे। पण नेता कोणी का असेना, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो त्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांचा, त्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांचा मुद्दा प्रामुख्यानं असतो। त्यामुळे या शहरातले मुद्दे काय आहेत त्या मुद्द्यांबद्दल मला बोलायचं आहे आणि सत्ताधारी पक्षाने आजवर काय केलं ते पण आपल्याला बोलायचं आहे। नागपूर महानगरपालिकेमध्ये आत्ता जे वॉर्ड आहेत त्याच्यामध्ये 152 नगरसेवक आता असणार आहेत। 38 प्रभाग आहेत, 38 प्रभागांमध्ये 152 नगरसेवक असणार आहेत आणि आत्ता या महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे भारतीय जनता पक्षाची, सत्ता आहे भाजपची। आणि भाजपचं म्हणणं असं आहे की आम्ही ज्या धडाक्यामध्ये काम करतो आहोत, ज्या प्रकारचे प्रयोग करतो आहोत, जे काही करतो आहोत ते एवढं वेगवान आहे, एवढं गतिमान आहे, एवढं विलक्षण आहे की आम्हाला ही निवडणूक सहज जिंकणं शक्य आहे। मेट्रो लवकरच सुरू होईल, ज्या गतीनं हा सगळा विकास चाललेला आहे त्यामुळे हे जिंकणं, ही निवडणूक जिंकणं आम्हाला सहज शक्य आहे, असा दावा भाजपचा आहे आणि विरोधी पक्षांचं म्हणणं मात्र वेगळंच आहे। त्यामुळे आता मी सुरू करतो आहे ही महाचर्चा, महासरकारनामा। ही चर्चा फार महत्त्वाची असणार आहे। सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते, प्रवक्ते या निमित्तानं बोलणार आहेत। मी म्हणतो त्याप्रमाणे हे सगळे लोकांचेच प्रतिनिधी आहेत, त्यामुळे एका अर्थानं लोकांचा अजेंडा काय आहे तोही या निमित्तानं पुढे येणार आहे। सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना मी इथे बोलावले, त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकसुद्धा इथे मोठ्या संख्येनं आहेत। आता ही सभा मी सुरू करतो आहे आणि अगदी सुरुवात करताना मुळामध्ये सत्ताधारी पक्षाला पहिली संधी दिली पाहिजे, कारण गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी काय केलं हे त्यांनी सांगणं फार महत्त्वाचं आहे। भाजपचं सरकार आहे सध्या राज्यामध्ये, केंद्रामध्ये आणि नागपूरमध्ये सुद्धा। सत्ता आहे महानगरपालिकेवर, सत्ता आहे राज्यामध्ये, सत्ता आहे केंद्रामध्ये, एवढं सगळीकडे सत्ता असल्यामुळे त्यांना काम करणं आणखी सोपं आहे। अशा वेळी ज्याप्रमाणे भाजपकडे या 3 सत्ता आहेत त्याचप्रमाणे आमचे एक मित्र आहेत ज्यांच्याकडे 3 सत्ता आहेत, सुधाकर कोहळे हे आमचे असे मित्र आहेत की महापालिका, राज्य, केंद्र या 3 ठिकाणी ज्याप्रमाणे सत्ता आहे भाजपची, त्याप्रमाणे सुधाकर कोहळेंची सत्ता 3 ठिकाणी आहे। तर नगरसेवक आहेत, आमदार आहेत आणि भाजपचे शहराध्यक्षसुद्धा आहेत। आमदार सुधाकर कोहळे, तुमचं स्वागत या चर्चेमध्ये। आणि आता या जरा पुढे या, निवडणुकांची रणधुमाळी छान आता सुरू झालेली आहे। ही जी निवडणूक आहे ती निवडणूक लढवताना अर्थातच तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जाईल की आजवर तुम्ही काय केलं। मला एक सांगा की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभं असताना आत्तापर्यंतचा लेखाजोखा कसा मांडाल? या महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारणपणे जनतेला ज्या 3-4 गोष्टी बेसिक फॅसिलिटी म्हणून पाहिजे आहे, रस्ता, वीज, पाणी, स्वच्छता, या तर आम्ही दिल्याच,
यात कुठेही शंका नाही. पाण्याच्या बाबतीत आम्हाला राष्ट्रीय स्तरावर या ठिकाणी या महानगरपालिकेला आणि बक्षीस मिळालं, स्वच्छतेच्या स्तरावर मिळालं, विजेचा प्रश्न या ठिकाणी नाही. हे करत असताना हे शहर एक भारताच्या नकाशावर कसं उठून दिसेल, कसं वेगळं दिसेल, या दृष्टीने सुद्धा या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून काम सुरू आहे. या ठिकाणी मेंटेनन्स फ्री रस्ते भविष्यात देता येईल का म्हणून 700 कोटीच्या सिमेंट रस्त्यांची कामे या शहरामध्ये सद्यस्थितीमध्ये चालू आहे. या शहरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या 2 वर्षात कधीही मोर्चे निघाले नाही. जे निघाले असतील ते राजकीय नाट्य असेल, पण बेसिकली पिण्याच्या पाण्यासाठी कुठे या ठिकाणी रस्ते मिळाल. या शहरात मेट्रो असेल, या शहरात स्वच्छतेचा प्रश्न असेल, या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, या शहरामध्ये चांगलं उत्तम सभागृह, सुरेश भट सभागृह आता लवकरच आम्ही या ठिकाणी या देशातलं 2 नंबरचं म्हणजे तसं तर 1 नंबरचं चांगलं सुरेश भट सभागृह या शहरामध्ये आम्ही देतो आहे. त्यामुळे शहरामध्ये बेसिक फॅसिलिटी ज्या जनसामान्य नागरिकांना पाहिजे त्यासोबतच या शहराचा विकास करताना या शहराला एक वेगळं आगळं महत्त्व प्राप्त होईल. या दृष्टीने या ठिकाणी मिहान असेल, या ठिकाणी त्या ठिकाणी मेट्रो असेल, साईचं केंद्र आहे, ते स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया एवढं मोठं केंद्र जे या भारतातलं दुसरं केंद्र असेल, स्किल डेव्हलपमेंटचं केंद्र असेल, AIEEEचं सेंटर असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, असं कित्येक तरी म्हणजे मी आता तुम्हाला 20-25 असे मुद्दे या ठिकाणी सांगू इच्छितो जे या शहरामध्ये आता आकार घेत आहे. अर्थातच या शहराला भारताच्या नकाशावर एक विशेष महत्त्व प्राप्त असं शहर निश्चितपणे हे होणार आहे याची मला खात्री आहे आणि याच आधारावर जनता आमच्यासोबत राहणार आहे. आमदार सुधाकर कोहळा जे बोलतायत ते असं आहे की मला असं वाटतं की नागपूरमध्ये काही प्रश्नच नाही आहे, बागों में बहार है, नागपूरमध्ये काही अडचणच नाही आहे, एवढं देखणं शहर आहे नागपूर आणि काही चिंताच नाही आहे असं सुधाकर कोहळ्यांचं म्हणणं आहे. विरोधकांना सगळ्यांना हे मान्य आहे का? काय म्हणणं आहे? अरे मान्य नाही आहे. कोणाचं का कोण बोलणार आहे? यास या विकास ठाकरे हे विरोधी पक्षनेते आहेत, माजी महापौर आहेत. मला एक कळत नाही, विकास ठाकरे असं म्हटलं जात होतं की देवेंद्र फडणवीस जेव्हा महापौर होते तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी या महानगरपालिकेमध्ये जे काम केलं ते प्रचंड काम आहे आणि फार महत्त्वाचं काम आहे. नागपूरकरांना ते फार आवडलं. खरोखरच ते काम तेवढं महत्त्वाचं होतं का आणि आता पुढे असं घडेल असं वाटतं का? मला असं वाटते मागच्या 10 वर्षाचा कार्यकाळ भारतीय जनता पार्टीचं सरकार या महानगरपालिकेत होतं आणि नागपूर शहरातील जनतेने मेहनतीने कमावलेले पैसे टॅक्सच्या माध्यमातून, पाण्याच्या बिलाच्या माध्यमातून लुटण्याचं काम या महानगरपालिकेनं केलं. OCW नावाच्या कंपनीला हा कंत्राट देण्यात आला पाण्याचा. आमचे मित्र कोळेसाहेब म्हणाले की पाणी खरं त्यांच्या मतदारसंघातच पाणी नाही, दक्षिण नागपुरात टँकरमुक्त शहर करणार होते. टँकर फिरून झाले, टँकरने ॲक्सिडेंटही होऊन झाले. यांनी सांगावं की किती टँकर चालत आहे. यांचा नारा होता की आम्ही नागपूर टँकरमुक्त करू 5 वर्षाआधी. यांनी सांगावं तेव्हा किती टँकर होते, आजच्या घडीला किती टँकर आहे. जनतेचे पैसे या माध्यमातून लुटण्याचं काम आता तुम्हाला सांगतो. OCW कंपनीनं 30 वर्षापर्यंत 5% पाण्याचं बिल जास्ती वाढणं म्हणजे दरवर्षी 5% पाण्याच्या बिलमध्ये बढोतरी होणार आहे. ही शहरातल्या सामान्य जनतेची लूट आहे. पाण्याची व्यवस्था जलप्रदाय विभाग आमचं सांभाळत होतं, ही OCW कंपनीला दिली. आज शहरात पाण्याची बोंबाबोंब आहे हे सांगतात. यांना जर आम्ही ज्या भागामध्ये नेलं आणि सांगितलं तर यांना सांगेल ते पाण्याचं आंदोलन म्हणजे नाटक आहे की काय. लोक माठं घेऊन इथे उगाच येतात का कॉर्पोरेशनमध्ये? कसं आहे, सभागृहात आतापर्यंत ज्या विषयावर आम्ही ओरडलो, जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजना जिथे बसेस मिळाल्या होत्या 260 बसेस, त्या बसेस कबाडीमध्ये काढून टाकल्या. त्या कंत्राटदाराच्या विरोधात सभागृहात अनिलजी सोले महापौर होते, त्यांनी रुलिंग दिलेलं होतं की याच्यावर FIR दाखल करावं. यांनी राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान केलं आहे. 3 वर्षात काहीच नाही. सभागृह संपल्यावर त्याला दाबून टाकतात. अहो, इथे घाटाच्या लाकडामध्येही भ्रष्टाचार झाला आहे. 1 कोटीचा घोटाळा आहे. मी नाही सांगत, लेखा परीक्षण अहवालात ताशेरे ओढले गेले आहेत. त्याच्या विरोधात पोलिसामध्ये
तक्रार आहे. यांनी सांगावं, मिहान काही जादूची छडी थोडी नाही हो की 2 वर्षात सरकार आलं, जादूची छडी घुमावली ना 2-2.5 वर्षातच सगळं सेटअप झालं. ह्या पूर्ण पाया रचून ठेवला होता काँग्रेस पक्षाने. विकास ठाकरे असं म्हणतात की हा सगळा पाया जो आहे तो काँग्रेसनं दिला होता. पण सुधाकर कोहळ्यांबद्दल त्यांचं म्हणणं असं आहे की हे आवळे देऊन कोहळे काढतायत. आणि 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 सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी मगाशी उल्लेख केला सुरेश भटांच्या सभागृहाचा. सुरेश भट सभागृहामध्ये पहिली कविता सुरेश भटांची ही ऐकवावी लागेल. सरणावर जाताना इतकेच कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. कारण सरणाच्या लाकडामध्येच गैरव्यवहार झालेला आहे. त्याच्यामुळे सुरेश भटांची हीच गझल कदाचित नागपूरमध्ये गाजू शकते. काय नक्की मुद्दा काय मला शिवसेनेचे कळत नाही. तुमचा राज्यात पण गोंधळ आहे आणि इथंही गोंधळ आहे. ऐका, आपण सरकारमध्ये आहोत का आपण विरोधामध्ये आहोत हे शिवसेनेला कळलेलंच नाहीये. ऐका जनतेबरोबर आहोत, बरोबर आहे. ऐका एक सेकंद तुमच्याकडे माईक देतो मी. ऐका, माझा मुद्दा असा आहे की गेली निवडणूक तुम्ही भाजपच्या हातात हात घालून लढवली, भाजपसोबत लढवली. नंतर काय बिनसलं मला माहीत नाही, ते सोडून द्या, त्याच्यात मी आता जात नाही. पण तुमचा आक्षेप काय? सुधाकर कोहळे एवढं छान शहर केलं म्हणतायत, काय म्हणणं आहे? आमचे सहकारी मित्र सुधाकरजी कोहळे आमदार ते नगरसेवक पण आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहे. मी शिवसेनेचा नागपूर जिल्हा प्रमुख सतीश हरडे. इथे महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीचा घोळ चालू आहे हे सगळ्यांना परिचित. जेवढे सत्ता पक्षाचे नेते असो किंवा विरोधी पक्षाचे नेते असो किंवा मनसेचे असो किंवा बसपाचे असो, सगळ्यांना माहिती आहे. आज नागपुरात ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण व्हायला पाहिजे, यांचे जेवढे मंत्री आहे इथे केंद्रीय मंत्री आहेत, मुख्यमंत्री नागपुरातले आहेत, 6 यांचे आमदार आहे. काल असेंब्ली हॉलला गेलो होतो, ते विचारत होते, मंत्री विचारत होते, बाकी लोक विचारत होते, आमदार विचारत होते, अहो तुमच्याकडे मुख्यमंत्री आहेत, मंत्री आहेत, नागपूर शहराची अशी अवस्था काय? एवढी वाह्यात अवस्था आहे नागपूर शहराची. आज सिमेंट रोडचं प्रकरण यांनी घेतलेलं आहे. 700 कोटी सिमेंट रोड, 700 कोटी रुपये सिमेंट रोड करता यांनी सँक्शन केले म्हणते. सिमेंट रोडची गरज काय? इथे जे मेन रोड आहे ते सिमेंट रोड करा, गल्लीतले रोड आहे सिमेंट रोड हे करून राहिले आहेत. यांना नुसतं भ्रष्टाचार सिमेंट रोडच्या माध्यमातून करायचा आहे. हे म्हणतं भ्रष्टाचार, आम्ही भ्रष्टाचारी नाही आहे. आमचे सहकारी असेल पण आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही लढत राहणार आहोत. आम्ही लोकांसोबत आहोत, जनतेसोबत आहोत. आम्ही जनतेसोबत आहोत असं शिवसेनेचं म्हणणं आहे. मी बरोबर सगळ्यांना बोलायचं. मला आता ब्रेक घ्यायचा आहे. सगळ्यांना बोलायचं आहे. सगळ्यांना एक सेकंद सगळ्यांना बोलायचं आहे. एक सेकंद मला आता ब्रेक घ्यायचा आहे. मी येतो. मला आता 1 सेकंद येतो मी तुम्हाला. मी अरे 1 सेकंद मला आता ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर मी लगेच येतो. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत महासरकार नामामध्ये. ब्रेकवर जाण्यापूर्वी आमच्या 1 सेकंद येतो तुमच्याकडे येतो. आमच्या राष्ट्रीय पक्षाचे नेते, बहुजन समाज पक्षाचे, त्यांना काही मांडणी करायचे उत्तमजींना. उत्तमजी, काय तुमचं म्हणणं आहे, बोला. यापूर्वी भाजपचे आमदार, नगरसेवक आणि तुम्ही सोडून द्या शहराध्यक्ष यांनी आपली भूमिका मांडली. काँग्रेसच्याही नेत्यांनी भूमिका मांडली. ऑलरेडी महापौर असलेले काँग्रेसचे आणि काँग्रेसची अनेक वर्षे इथं सत्ता होती. कसं त्यांच्यावर नेहमी मागच्या 40-50 वर्षापासून आरोप व्हायचे की यांनी खूप भ्रष्टाचार केला, लुटलं. मग काही जण ते निर्णय घेतला. ते म्हणतात ना की चोराच्या हातात तिजोरीच्या चाब्या, तर तसं लोकांनी ठरवलं आणि भाजपच्या हातात तिजोरीच्या चाब्या दिल्या. ते त्याच्याही पलीकडे निघाले. जे 30-40 वर्षात काँग्रेसनी जे काही लुटलं असेल त्याच्यापेक्षा जास्त लुटणारे महालुटी हे भाजपवाल्यांना संधी मिळाली. आणि म्हणून आता त्यांनी पाण्याचा प्रश्न घ्या, तुमच्या याचा मेट्रोचा घ्या, सिमेंट रोडचा घ्या. आता सिमेंट रोडची इथं खऱ्या अर्थानं आजच्या स्थितीला गरज नाही. फक्त एवढंच की सिमेंट आणि लोखंड खाता येतं चांगल्या मोठ्या प्रमाणात. आणि म्हणून मग ते ओव्हरब्रिज असो, अंडरब्रिज असो की सिमेंटचे रस्ते जाणून बनवल्यात गेले. अजूनही स्लम
नागपुरात अजूनही अनेक वस्त्या स्लम आहेत, अनेक वस्त्या जिथं डांबर रोडची गरज आहे, जिथं डांबर रोड नाही. NITच्या जागेवर, नजूलच्या जागेवर आणि शासकीय जागेवर अनेक झोपडपट्ट्या आहेत, अजूनही त्यांना फोटो पास दिलेले नाहीत. एकीकडे स्वच्छता अभियानची गोष्ट आणि आजही खड्ड्यात, म्हणजे एका त्यांनी बोर्ड लावले आहेत, एक होठ ने तुम्हारा क्या कमाल किया क्या दलित बहुजनों को गड्ढे में डाल दिया. या नागपूरचं नरक नगरी करण्याचं काम भाजपनी केलं, त्याच्या आधी काँग्रेसनी केलं, भाजप आता करत आहे. आणि म्हणून बहुजन समाज पार्टी या सर्वांना, यांनी जे नरकीय काम केलं ते व्यवस्थित करण्याचं काम बहुजन समाज पार्टी करे. नाग नदी, साधी नाग नदी यांना स्वच्छ नाही झाली, म्हणजे नाग नदी तिकडे एक पुतळा बनला, इकडे भटाचा पुतळा बनला. मात्र ज्या बाबासाहेबांचा उदो करतात, आता ह्या नागपूर महानगरपालिकेने लाखो रुपयाचं बजेट कायसाठी ठेवलं, बाबासाहेबाचं उदो करायला. अरे बाबासाहेबाचं नाव आहे म्हणून तर तुम्हाला शरम येते, तिथं बाबासाहेबाचं स्मारक का बनवत नाही? जर बाबासाहेबाचं नाव नसतं तर केव्हाच बनलं असतं. भटाचं नाव आहे म्हणून त्या भटाचं स्मारक बनलं, ही सत्यस्थिती आहे. धन्यवाद. या सुरेश भट होईल ना तो? कसं आहे, दुर्दैवाची गोष्ट आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या शहरातली ही महापालिका, पण या महापालिकेचं एका ओळीत जर का वर्णन करायचं झालं तर अस्तित्व शून्य महापालिका आहे. ही निष्क्रिय नगर सेवकांच्या ऑफिस आहे. अहो, भारत स्वच्छ अभियानच्या गोष्टी करतात माननीय प्रधानमंत्री, आणि इथे ज्या कनक एजन्सीला यांनी काम दिलेलं आहे ते दररोज कचरा उचलत नाही, प्रत्येक याच्यामध्ये घोटाळे आहेत. यांनी जसं सरकारी आपल्या या कर्मचाऱ्यांच्या पगाराबद्दल सांगितलं, कंत्राटदारांना यांनी अजूनपर्यंत जुन्या कामाचे पैसे दिले नाही, विश्वासार्हता गमावलेली आहे, कंत्राटदार कामं करायला तयार नाहीत, पूर्णपणे विकास ठप्प झालेला आहे. अशी विचित्र परिस्थिती आहे. नागपूरमध्ये एक मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघामध्ये सोनेगाव तलाव आहे. मी तुम्हाला त्याच्यामधला एक घोटाळा सांगतो. 1,80,00,000 महापालिकेचं आणि शासनाचं तेवढंच असं म्हणून तलावाचं पुनरुत्थान करणार होते. मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघातली गोष्ट आहे ही. हो, तिथे ना खोलीकरण झालं ना सौंदर्यीकरण झालं, सगळं कागदावर राहिलं आणि सगळी मिलीभगत, तेरी बी चूप मेरी बी चूप, नुसता भ्रष्टाचार एक भ्रष्टाचार या महापालिकेच्या माध्यमातून झालेला आहे. आणि सिमेंट रोडचं म्हणाले, अहो तुमच्या मुंबईच्या ज्यांचे ब्लॅकलिस्टेड ज्या कंपन्या आहेत त्यांना यांनी सिमेंट रोडचे कामं दिले. RPS नावाची कंपनी आहे, गजानन शाळा ते आपला बिडपेठपर्यंतचा रस्ता, अनेक रस्ते असे. अरे बापरे, आणि फारच त्याच्यानंतर यांच्या स्टँडिंग कमिटीच्या चेअरमननी आता 10 दिवसापूर्वी ते काम रद्द करण्याचे आदेश दिले. म्हणजे ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे की नाही हे तपासायचं नाही, कामं देऊन द्यायचे. त्याच्यातनं मलाही बरोबर फारच गंभीर आहे, फारच गंभीर आहे. OCW माध्यमातून हे 24 तास पाणी देणार होते. अहो, एक दिवस आड सुद्धा पाणी देऊ शकत नाही. अशा कितीतरी वसाहती आहे नागपूरमधल्या की तिथे अर्धा तास सुद्धा पाणी हे देऊ शकलेले नाही आहेत. आणि यांचे महत्वाकांक्षी प्रकल्प सांगतात. हे आमचे मित्र सुधाकरजी कोळे यांनी सांगितलं की आम्ही इथे पाण्याची मुबलक प्रमाणात उपलब्धता आहे. पण OCWच्या माध्यमातून यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं, नागपूरच्या जनतेला आश्वासन दिलं होतं का 24/7 24 तास आम्ही आठवड्यातून 24 तास पाण्याचा पुरवठा घरोघरी होईल. त्यांनी सांगा कुठल्या झोनमध्ये आजपर्यंत 24/7 पाणी. बरोबर. हा, फक्त एक करा तोच होतो, तो आला मुद्दा. एक करा प्रत्येकानं नवीन मुद्दा मांडा. मांडले गेलेले मुद्दे बोलू नका. खरं म्हणजे तुम्हाला ह्या भाजपा सरकारचं इथली परीक्षा पाहायची असेल तर मागे नवीन बिल्डिंग बनवलेली आहे. ही तिचे काचं बघा, तिचं स्वच्छता बघा. जे भातावरून सीतावरून भाताची परीक्षा होते आणि इथं जितके घोटाळे हे आपण दिल्लीपासून मुंबईपासून येतो, दिल्लीतही तेच, महाराष्ट्रात तेच, आणि आता नागपूर शहरात हे एक कॅलेंडर काढला, पोस्टर काढला आणि प्रत्येक ठिकाणी मोठे मोठे होर्डिंग लावले, देखिए आपके एक होट ने क्या कर दिखाया. मी तुम्हाला सांगतो यात 60 मुद्दे आहे आणि 60ही मुद्दे हे चुनावी जुमले. याच्यात त्यांनी महत्त्वाचा मुद्दा दिला आहे गोरगरिबांना. याच्यात एक मुद्दा दिला आहे 500 रुपयात आपल्याला रक्त मिळेल महानगरपालिकेतर्फे. मी नुकताच फोन नंबर लावला, हा फोन आहे. त्यांनी मला 500 रुपयात रक्त तर द्यायचं सोडा, आमच्याकडे युनिट अवेलेबल नाही आहे आणि मिळेल तर 1530 रुपयानं डोनर दिलं तर 1280 रुपये. याच्यावरून सिद्ध होते हे जे इथं 60 घोषणापत्र केले आहे हे फक्त निवडणुकीसाठी आहे.
सुधाकर कोहळे सगळे जे आरोप होत आहेत, तुम्ही जरा पुढे या, सगळे जे आरोप होत आहेत ते आरोप भयानक आहेत. मिहान प्रकल्पाच्या निमित्तानं काल मी शिवणगावात गेलो होतो आणि शिवणगावातल्या लोकांशी बोलताना शिवणगावातल्या लोकांनी सांगितलं की पृथ्वीराज चव्हाण आम्हाला नियमितपणे भेटायचे, पण हा आमचा घरचा मुख्यमंत्री, आमच्या मतदारसंघातला आमदार असूनही आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी डब्ल्यू बिल्डिंग जी आहे ती हायजॅक करावी लागते, असे मुद्दे लोक मांडतायत. आणि मला हे कळत नाही, म्हणजे मी आता नागपूरमध्ये सावजी मटण वगैरे खातोय, एवढं चांगलं सावजी चिकन मटण असताना तुम्ही सिमेंट का खाता, पत्रा का खाता, म्हणजे बाकी चांगल्या गोष्टी आहेत, काय चाललंय काय नक्की? असं आहे, जेव्हा आपल्याला काहीच करता येत नाही किंवा काही करणं शक्य नाही, तेव्हा आरोप करणं एवढं एक अत्यंत सोपं काम आहे जे विरोधी पक्षाचं आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे. आरोप करतील तरच आम्ही सजग राहू. एक तरी पुराव्या दाखल यांनी आरोप आणून दाखवा की हे सिमेंट खाल्लं, एक तरी अरे बाबा था डांबर घोटाळा एक तरी पुरावा यांनी दाखवावा. केवळ आरोप करण्यानं होत नाही. मी आपल्याला लिहून देतो की या शहरातली जनता या सर्वांना या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. या शहराचा विकास फक्त भारतीय जनता पार्टीच करेल. हे येणारी निवडणूक या ठिकाणी या शहरात एक सेकंद की हॅलो, डांबर घोटाळा नागपूर शहरामध्ये गाजून झाला आहे. तुम्ही वर्तमानपत्र उघडा, आज करोडो रुपयाचा भ्रष्टाचारचा डांबर घोटाळ्यामध्ये झालेला आहे. मागे राष्ट्रपती आल्यानंतर फ्लायओव्हरमध्ये टेम्पररी डांबरीकरण केलं. मागे राष्ट्रपती आले, फ्लायओव्हरवर टेम्पररी डांबरीकरण केलं. ते डांबरीकरण 4 दिवसामध्ये ते उघडून गेलं आहे. मिहानची धावपट्टीच तयार नाही. मिहानमध्ये रोजगार येणार कुठून आणि मिहानचा प्रकल्प येणार कुठून? इथं रोजगाराची गरज आहे, मिहानमध्ये धावपट्टीच तयार नाही आहे. साहेब, घाटावरच्या लाकडांमध्ये पैसे खाल्ले, डांबर घोटाळ्यामध्ये पैसे खाल्ले, यांच्याच लोकांनी स्टँडिंग कमिटीच्या चेअरमननी डांबर घोटाळा उचलला. थातूर मातूर यांनी त्याची चौकशी केली आणि त्या सगळ्या ठेकेदारांना वाचवून दिलं. एकालाही ब्लॅकलिस्टेड करण्याची हिंमत नाही. भाजपचं सरकार आलं तेव्हापासून नागपूर महानगरपालिकेच्या पूर्ण शाळा यांनी बंद केल्या आणि भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस शक्तिमान आणि गजोदर एकच होते हे जनतेला आता समजलेलं आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस शक्तिमान ही गजोदर हे जनतेला समजले. त्यामुळे या दोन्हीची पायमुळे खोदण्याची जनतेने तयारी केलेली आहे. यांनी सर्वप्रथम म्हणजे जो बाबासाहेबांनी आणि महात्मा फुलेंनी शिक्षणाचा अधिकार जनतेला दिला होता, त्यापासूनच हे जनतेला मुक्त करण्याचे लागलेलं आहे. यांनी सर्वात मोठी चूक केली ते नागपूर महानगरपालिकेच्या शाळा बंद करण्याची. हे सुधाकर कोळेंनी सांगावं, या शाळा का बंद केल्या? सुधाकर कोहळेंना बोलायचंय. सुधाकर कोहळे एक सेकंड थांबा जरा. हे बा, सुधाकर कोहळे बोलताना कोणीही मध्ये बोलू नका, कोणीही मध्ये बोलायचं नाही. त्यांचा मुद्दा पूर्ण ऐका, त्याच्यानंतर इतरांनी त्यांचा मुद्दा पूर्ण ऐका, मग बाकीचे बोला. असं आहे, आमचे मित्र फक्त अविचाराने बिना अभ्यासाने या ठिकाणी पेपरच्या कात्रणावर एखाद्या पत्रकावर आरोप करणं हे काही चांगलं नाही. या ठिकाणी या महानगरपालिकेचा अभ्यास करा. महानगरपालिकेत शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश या वर्षी वाढलेला आहे. कुठली शाळा वगैरे बंद केलेली नाही. शाळेत शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी महानगरपालिकेची आमची शिक्षण समिती सातत्याने काम करत आहे. म्हणून नागरिकांचा विश्वास वाढला, म्हणून विद्यार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी वाढली. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. टँकर घोटाळा अहो, शहर विकसनशील आहे. आज 40 लाखाच्या घरामध्ये शहर गेलेलं आहे. सातत्याने दररोज पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था करणं आहे. OCWच्या माध्यमातून 350 किलोमीटर पिण्याच्या पाण्याची लाईन बदलवण्याचं भीष्माचं काम जर कोणी केलं असेल तर आमच्या महानगरपालिकेने या ठिकाणी केलं आहे. म्हणून आज शहरामध्ये पिण्याचं पाणी मिळत आहे. बोलणं सोपं आहे, करून दाखवणं कठीण आहे. शाळा बंद केली नाही म्हणते. तुम्हाला सांगतो मी, महानगरपालिकेची राजेंद्र सहित शंकर शाळा यांनी बंद केलेली आहे. भारतीय जनता पार्टी कर्मचाऱ्याचे पगार नाही देत आणि तिथे आरोग्य विभागाचे ऑफिस आणलं. तिथे माझं म्हणणं आहे सुधाकररावजीला, SNDL यांनी घोषणा केली होती, SNDL आम्ही बरखास्त करू.
यांचा इलेक्ट्रिकल ऑडिट करू. यांनी का नाही केला? मी शिवसैनिक दक्षिण नागपूर. क्या बात. SNDLचं पाप कोणी आणलं पहिले यांना विचारायला लावा. SNDLचं पाप अजित दादा पवारांनी आणलाय ना, आमच्यावर थोपवलाय. भाजपच्या लोकांना एवढंच विचारणं आहे, यांनी सगळ्या जेवढे स्लम्स आहे, जेवढे झोपडपट्ट्या आहे, त्यांना म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला 2.5 वर्षात पट्टे वाटप करू सरकार आल्यानंतर. आज 2.5 वर्ष होऊन गेलेले आहे, ते लोक पूर्ण खवळून गेले आहे. त्यांनी हे सांगितलेलं आहे यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे लोक येतील तर आम्ही त्यांना उभे नाही करू. माझा प्रश्न रामदेव बाबा को इन्होंने जमीन दे दिया 400 एकड़ और गरीब जनता को पट्टा वाटप में क्यों अभी तक नहीं दिया जा रहा है? एक मिनिट याच्यात लिहिलेलं आहे की पट्टे वाटप करून भेटेल. हे जुमलेमध्ये लिहिलेलं आहे. हे जुमला असं आहे, जे काम 60 वर्षात झालं नाही ते काम 2 वर्षात करा असं जर म्हणत असाल ते नैसर्गिक तत्वाच्या विरोधात आहे. तुम्हाला दाव्याने सांगतो, मोफत पट्टे वाटप करणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री. सगळे मुद्दे पोहोचलेले आहेत. शेवटी सत्ताधारी आणि विरोधक काहीही आरोप करत असले, काही म्हणत असले तरी सुद्धा एक गोष्ट मात्र नक्की आहे, ये पब्लिक है, ये सब जानती है. त्यामुळे कोणी काही म्हटलं तरी लोक सगळं बघतायत. त्यामुळे तुम्ही काही लोकांना काही काळ फसवू शकता, तुम्ही सर्व लोकांना काही काळ फसवू शकता, पण तुम्ही सर्व लोकांना सर्व काळ फसवू शकत नाही. त्यामुळे ही निवडणूक जी आहे, ही निवडणूक म्हणजे फैसला असणार आहे आणि लोक जे मतदान करतील, जो फैसला करतील तो निर्णायक असणार आहे. एनिवेज, सगळ्यांचे अतिशय आभार. मी आज थांबतो इथंच. पुन्हा भेटूया पुढच्या महानगरपालिकेमध्ये, पुढच्या महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये. महासरकारनामा या कार्यक्रमात अजिबात चुकू नका. महासरकारनामा.